नमस्कार मंडळी, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. टुडे इज संडे आणि आज असंच रॅन्डम संडे व्लॉग करायचा विचार केला. खूप दिवस झाला व्लॉग नाही आला, कारण का मी सध्याला एक लास्ट वीकमध्ये थोडासा आजारी होतो, म्हणून जरा रिकवर व्हायला अलिबागला आले आहे. हां, आम्ही आहोत अलिबागमध्ये. आफ्टर 2 weeks वेर इन अलिबाग. मेघा पण आतमध्ये आहे, मेघा आणि आई आतमध्ये काहीतरी काम करते. सो मी असंच विचार केला की असंच चालू करू आपला रॅन्डम व्लॉग. आणि पहिले तर मला जी कार वॉश करायची आहे, मी तो नवीन ॲक्च्युली प्रेशर स्प्रे मागवला आहे जो बॅटरीवर आहे. जस्ट त्याला 2 बॅटरी येतात, खाली अटॅच करून आपण वॉश करू शकतो. तोच आता आपण कार वॉश करून बघू कसा आहे. ही आहे तिचं नाव काय ठेवलं तुम्ही? तिचं नाव आहे रेखा. आणि हा जे आहे हा डॉबरमॅन, आमचं डॉबरमॅन आहे. डॉबरमॅन नुसता सगळ्यांच्या अंगावर जात बसतो. पक्षी गेला तरी त्यांच्याकडेच बघत बसतो, पण क्यूट आहे. ही ती नवीन किट जी बॅटरीवरती चालते. आणि आता असं आपण एक एक पार्ट्स बघू काय काय आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ही जी गन आहे, यातून पाणी निघते. इथे अटॅचमेंट्स आहेत, इथून बाहेर आउटपुटसाठी आणि इथे इनपुटसाठी. आणि इकडे बॅटरी लागते खालती. दीज आर दी 248 volts बॅटरी. हे खाली लागतात त्या गनच्या. लाईक एक बॅटरी ऑलमोस्ट लाईक 1-1.5 तास इझिली चालते. जर तुम्ही लाईक कॉन्स्टंटली यूज केलं तर 1-1.5 तास चालेलच. सो एक बॅटरी इनफ आहे एका कार वॉशसाठी. तो हा आहे तो पाईप जो लागतो, हा इनपुटला लागतो गनला, जे खाली होतं अटॅचमेंट. आणि हा जातो डायरेक्ट आपल्या वॉटर बकेटमध्ये. अँड डीज आर दी अटॅचमेंट्स. ही समोर लागते गनच्या, जिथून पाणी बाहेर निघतं. आणि हा आहे फोम मेकर. याच्या आतमध्ये थोडंसं लाईक साबण टाकला आणि आपण जे अटॅच करू तो लाईक आउटपुट देतो डायरेक्ट फोमच्या याच्यात. आणि हे 2 नॉझल तुम्हाला पटकन मी इन्स्टॉल करून दाखवतो. सो हे झालं, अटॅच झाली याची बॅटरी. फुल करून ऑन टाकलं की तो लॉक एक्सेस लॉक. इनपुट बॅग लावायचा, जस्ट लाईक फुल बॅग लॉक झाला. रेसिपी चांगला आहे. काय चाललंय तुमचं? कोण बघतच नाही माझ्याकडे, भावच येत नाही. भे बोल. हा, दाल भात लोणचा बोल. दाल भात लोणचा. लास्टच्या ब्लॉग मध्ये खूप लोकांनी प्रशंसा केली आईची की लाईक काय डायलॉग बोलते. हो हो हो, डायलॉग डिलिव्हरी ऑन पॉइंट. मग आज काय बनते आपल्याकडे? बेरड्याची भाजी. ओके, संकष्टी आहे म्हणून आज बेरड्याची भाजी आहे. नाईस. काय हे काय आणलं? तुमच्यासाठी पियुष फ्रॉम मात्रे किचन. थँक्यू सो मच. मस्त सजवलंय. हे तुझं आहे, ते माझं आहे. असं का डिफरन्स? मला थोडं हवं. ते जास्त आहे ॲक्च्युली. शा, थँक्यू सो मच. मम्मीने प्रेझेंटेशन बघ कसं. आईने बनवलं की तू बनवलं? मम्मीने बनवलंय. सुंदर. स्पेशल रेसिपी. सुंदर. वा, खुश. कसं आहे? मस्त ना. धन्यवाद. चला चला भेटू परत. आई शपथ, इतकं ऊन होतं ना. पहिले तर येऊन पियुष प्यायलो आईच्या हातचा. आंघोळीला गेलो, आंघोळ करून डायरेक्ट तुमच्याकडे आलो रिव्ह्यू द्यायला फॉर दॅट प्रोडक्ट, बॅटरीवाला प्रेशर पंप. सो द प्रोडक्ट इज डिसेंट. आवडला मला, बट ॲट सम एक्सटेंट. लाईक जर तुम्ही कारसाठी यूज करताय तर तुम्हाला खूप जास्त बकेट्स, लाईक 3 ते 4 बकेट सारखं आणून पाणी यूज करायला लागेल. जर तुम्ही ओके असाल तर ठीक आहे. प्लस प्रेशर जो आहे तो खूप कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू द हाय व्होल्टेजवाला प्रेशर पंप. काम चलाव बोलू शकतो. बाईकसाठी खूप मस्त आहे. जे लाईक बाईकसाठी तुम्ही प्रिफर करताय तर खूप चांगलं आहे, कारण का त्याचा सरफेस एरिया कमी असतो, म्हणून त्याला पाणी पण मॅक्स 1 ते 2 बालद्या लागतील, त्यात होऊन जाईल. आणि ते खूप चांगलं आहे. बट जर तुम्ही विचार करा असेल कारसाठी, तर कारसाठी मी आता ट्राय जसं केलं, मला ओके वाटलं. जास्त त्रास आहे बिकॉज 3-4 वेळा बालद्या आणा भरून, त्यासाठी तो खूप त्रास आहे. बाकी प्रेशर इज
ओकेश, मला नाही आवडला प्रेशर त्याचा. सो आय विल गिव्ह लाईक रेटिंग माझ्याप्रमाणे, मी बाकीच्यांचं नाही बोलत, बट मला जसं वाटलं 6 to 7 out of 10, 7 out of 10 देऊ शकतो. या मी हे ॲमेझॉनवरून घेतलेलं. सो तुम्हाला खाली लिंक टाकतो. जर तुम्हाला आवडलं, तुम्हाला जर बाईकसाठी तुम्ही विचार करताय, बाल्कनीज वगैरे साफ करायला विचार करताय, तर खूप चांगलं आहे प्रोडक्ट, घेऊन टाका. बट जर कारसाठी घेताय तर आय विल प्रिफर की हाय वोल्टेजचा घ्या. त्याची पण मी लिंक खाली टाकतो, जो माझ्याकडे आहे गार्डनमध्ये इकडे अलिबागमध्ये. सो तो पण तुम्ही विचार करा आणि नीट बाय करा. आज संकष्टी आहे म्हणून आज मस्त बिरड्याची भाजी, डाळ भात, पापड, लोणचं, स्वीट असेल 100%. गणपतीसाठी स्वीट बनतंच. आणि ते मी मस्तपैकी जेवण घेऊ. आणि दुपारी आमचा प्लॅन आहे, आम्हाला फ्लॅटवरती चांगली झाडं घ्यायची आहेत. काजू सोडले जातात पण मला एक खायला नाही देत आहे. ASMR नाही होणार आहे का? ASMR कसं आहे, ओला काजू आहे. तुम्हाला पण जर ओले काजू हवे असतील तर माझ्या आईला कॉन्टॅक्ट करा. यात पण मी त्याची ऍड करते माझ्या आईची. सगळं हवं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. सगळं आहे आमच्याकडे. आईने मला पण एक सोलेला काजू दिलेला आहे. थँक्यू सो मच मातोश्री. हे घे. आता खा. नॉर्मल काजू नाही आहे हा, एक्स्ट्रा लार्ज. तर आता आम्ही चाललो आहे झाडं आणायला. आम्ही झाडे जगवा, झाडे लावा या मिशनवरती आहोत. भारद्वाज बंगल्याच्या इकडेच आहे. आपल्याकडे आहे ते हे वालं आहे ना, असं ते फुल आहे त्याला. हे आम्ही घेतोय स्नेक प्लांट. साईज मस्त आहे, 300 रुपयाला आहे. आणि हे छोटेवाले आहेत ते 150 रुपीजला आहेत. ॲक्च्युली खूप मस्त क्वालिटी पण आहे. अजून एक आम्हाला यातलं मोठंवालं घ्यायचं, सो त्या साईडला आहे, तेच बघायला जातो. हे पीस लिहिली पण लिहिली कुठं? तुम्हाला ह्यातलं सांगितलेलं ते कोणतं? एकदम छोटं आहे ते, मी आणलंय. नाही तर दुसरं असं काय कपची पिशवी आहे तुमच्याकडे? नाही ना, NPK आहे. आहे माझ्याकडे नाही ते केमिकल काय म्हणून. हा, पण फुलांसाठी ते केमिकलचं चालून जातं. नाईस. त्याला मेंटेन कसं करायचं मला समजत नाही. लाईक मला त्याच्यामुळे डेलिकेट वाटते. घरी आहे ना आईकडे, ते वर बघ तिकडे, तिकडे पण असं वाटतंय की लिटरली असं ड्रॉ केलं त्याच्यावरती पिंक शेड. हा ना, त्यांना विचारूया किती कलर पण आहे थोडा थोडा मध्ये. तो बघ, याला आहे मस्त पिंक. घरगुती नर्सरी. हे पण माझ्या बागेतलं फुल कसं दिसतंय. अर्चना डायलॉग. आणि यांचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर पण इकडे खाली नक्की टाकू. सो नंतर परत येऊ, अजून व्हरायटी अजून घ्यायचंच आहे आम्हाला. बाय बाय खूप टॉल प्लांट घेतलाय आपण. बेटर. बॅक सीट झाडाने, यातले अर्धे आईचे आहेत, अर्धे माझेत. हा, ते ऍक्च्युली येताना ते प्रॉब्लेम झाला. ते इकडे हातात पकड. ए आई, बाय बाय बाय. संस्कारी सून. चल येऊ, बाय बाय, टाटा. तरी आता कमी झालंय, तर पहिले खूप होतं. हा, आता कुठला? आमच्याकडे फार सुंदर झाड आहे. बाय. हो हो, चल. खाली ठेवते की मागे ठेवते? इकडे मागे. थँक्यू, बाय बाय. आगावगिरी वा. चल लिली बाय. मोठी आहे ना एकदम. तुम्ही इथून आंब्याची हे घेता का? आंब्याची कलम फार्म हाऊस साठी. श्री गणेश कृपा नर्सरी. खूप मस्त आहे, मोठी आहे ना. हे खूप छान आहे, हे आवडलं मला. मग 1200 रुपयाला. महाग आहे त्यातलं छोटं 300 आणि 400ला पण येते. हे नाही. एक गमेलं 60 रुपयाला मातीचं.
कुंडी कशी आहे? एकदम कडकवाला आता बाल्कनी मेकओव्हर येणार आहे. बाल्कनी मेकओव्हर सून. आम्ही या कुंड्या घेतल्या आहेत मस्त वाल्या आणि प्लेट्स आणि हे मॉन्सेरा झाड आणि माती थोडीशी. किंवा हे घे ना. मी ब्लॉक करते ना, मी काय घेणारच नाही आता. कुंड्या इथे ठेवल्या आहेत, स्नेक प्लांट इथे आणि काय माती आणि काय घेतलंस? हे आहे कोकोपीट आणि गांडूळ खत. ओके. आणि ही माती घेतलंय. माती होती आपली फार्म हाऊसची पण थोडीशी लाल एक्स्ट्रा. माती एकसाठी घेतले कारण का अजून पण झाडे येणार आहेत. बापरे So, त्यासाठी. जंगल होणार आहे आणि आमचं घर आतमध्ये म्हणजे. आपण मॉन्सेराचं झाड घेतलं. हे मॉन्सेराचं झाड आहे. झाड हे आईने गिफ्ट केले, काय माहिती कुठलं आहे. हे पीस लिली आणि त्याच्या अजून एक आतमध्ये आहे. सो जाम शॉपिंग झालंय. आणि हां ते हे पण दाखवलं का त्यांना काय कुंड्या. हा बघितलं. कुंड्या पण घेतल्या. आता खतरनाकवाली फार्मिंग होणार आहे. ऑरा फार्मिंग. बट येस. हो माझा स्कार्फ पण ॲक्च्युली ना हे खरं आहे की लाईक आफ्टर मॅरेज जर बायकोला आवड असेल झाडांची तर नवऱ्याला पण ती आवड लागते. कारण का आता पण माझ्या इंस्टाग्रामच्या सर्च फीडमध्ये बघाल ना नुसते प्लांट्स, मॉन्सेरा, स्नेक प्लांट, एस्थेटिक प्लांट्स. म्हणजे त्याला कसं लावायचं, त्याला कसं जागवायचं, कसं मेंटेन करायचं तेच रील येतात. बोल ना, बोलत होतच काहीतरी मगाशी मला. बोल आता. झाडं आवडतं त्याला, माझ्यामुळे आवडायला लागली झाडं. चांगलं दिसतं झाडं असलेलं घरी. पहिले मला आवडच नव्हती कारण का मी ॲज अ बॅचलर राहायचो, पहिले एकटाच राहायचो. सो माझंच मला व्हायचं नाही. झाडांना कुठे बाई पाळत बसू. छान आहे पण हिरवगार झाल्यावरती किती मस्त आहे पावसाळ्यात रस्ता. पण आणि रस्ता आता केलाय ना नवीन, छान वाटतं. गाईज वी आर बॅक इन मुंबई. आमच्या मुंबईच्या घरी आता जस्ट आम्ही आलोय. आता वाजले तो 7:45 आणि आता आम्ही थोडंसं फ्रेश होऊन घेऊ आणि त्याची झाडं आणलीत ती त्यांना कुठे ठेवायची, कशी काय ॲडजस्ट करून ठेवायची ते आता प्लॅन करू. आणि तुम्हाला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जा. खूप लोक करत नाहीयेत, फक्त बघतायत ना. हा ना, खूप लोक असे आहेत की लाईक फक्त व्ह्यू देतात, लाईक करतात. सबस्क्राईबचं बटन दाबा, काय फ्री आहे, त्याला मारा तोडा काय पण करा, पण ते सबस्क्राईब झालं पाहिजे. ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय बाय.